बघू शकता किती सुंदर पापड तयार झालेत। आपण खिचडीपासून मस्त अशी एवढीच खिचडी घेतली होते फक्त आपण एवढीशीच, तर इतके सुंदर पापड बघू शकता। पाहू शकता किती सुंदर पापड तयार झाले, एक नंबर। हे बघा एकदम अशी कुरकुरी। हाय फ्रेंड्स, पाहू शकता आपण आज मस्त नागी खिचडी बनवलं होतं। जर आपण खिचडी केले आणि एक्स्ट्राची जर खिचडी उरती तर फेकून देण्यापेक्षा या प्रकारे आपण पापड बनवणार आहे। पाहू शकता आणि पापड इतकं सुंदर पापड तयार होती ना, तुम्ही हा पापड वर्षभरासाठी सुद्धा स्टोर करून ठेवू शकता। आपण आता बनवायला घेऊया। आपण ह्याचे मिक्सरचे भांड्यात टाकून घेतलेले आहे, त्याच्यात थोडं थोडं पाणी टाकून आपण बारीक असं पेस्ट करून तयार करून घ्यायचे। आपण आधी ह्याला थोडं फिरूया आणि मग ह्याच्यात पाणी टाकू आणि पेस्ट बारीक असं काढून घेऊया। बघू शकता या प्रकारे बारीक झालेले आहे। आपण त्याच्यात आपण पाणी टाकूया आणि पातळ करायचं आहे। बघू शकता या प्रकारे आपण फाईन पेस्ट करून घेतलेले आहे। आपल्याला चेक करायचे आहे अधूनमधून बारीक झालंय का। जर बारीक झालं नसेल तर पुन्हा थोडंसं पाणी टाकून अगदी बारीक करून घ्यायचे। पाहू शकता अगदी पेस्ट तयार झालेलं आहे। या प्रकारे आपल्याला चेक करायचे हातावर कुठं दाणे लागतात ते का, अजिबात नाही, मस्त असं पेस्ट तयार झालेलं आहे। आता आपण हा पेस्ट एका टोपामध्ये टाकून घेऊया। इथं आपण एक टोप घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आपण आता हा पेस्ट टाकून घेऊया। आपण त्या पेस्ट मध्ये इथं बघू शकता तुम्ही 1 वाटी मी पाणी ऍड करते। आपण ज्या वाटीने शाबू घेतले ना त्याच वाटीने। आणि आता आपण हा पेस्ट गॅसवर ठेवूया। फक्त पेस्ट तयार करून घ्यायचे, एक जीव पेस्ट तयार होईल तोपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे। तर इथं आपल्याला हा पेस्ट ह्याच्यासाठी शिजवायचा आहे की आपल्याला पापड बनवण्यासाठी सर्व एक जीव तयार होईल। एकदम असं फाईन पेस्ट एक जीव गाळ झाला ना की तर आपली पापड चांगली येते। त्याच्यासाठी आपल्याला शिजून घ्यायचं। ह्याला आपल्याला असं चालवतच राहायचंय कंटिन्यू आणि शिजवायचं आहे बारीक गॅसवरच। जर घट्ट वाटलं तर आपल्याला पुन्हा पाणी ऍड करायचे ह्याच्यामध्ये। एकदम फाईन असं मस्त स्मूथ पेस्ट दिसलं पाहिजे तोपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे। बघू शकता आपलं पेस्ट तयार झालेलं आहे। या प्रकारे झालं पाहिजे, आपल्याला टाकता आलं पाहिजे। टाकताना पापड ते थंड झालं की अजून घट्ट होत असते। बघू शकता आपण 1 वाटीमध्ये 1 वाटी पाणी टाकलं होतं ना, ते बरोबर झालेलं आहे। इथं या प्रकारे आपल्याला चेक करायचं आहे। पाहू शकता आपला पीठ रेडी झालेला आहे। आपण आता गॅस बंद करून टाकूया। बघू शकता इथं आपण याला मिक्स करून आपल्याला एकदा चेक करून बघायचे मीठ आहे का नाही। खिचडीमध्ये मीठ आपण ऑलरेडी टाकलेलं होतं ना, त्यामुळे अगदी थोडासा आपण इथं पाणी वाढवलंय ना 1 वाटी, तर त्याच्यासाठी थोडंसं मीठ टाकूया आणि मिक्स करून घेऊया। छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण पापड टाकायला सुरुवात करूया। इथं आपल्याला पळईचा वापर करायचा आहे। बघू शकता आपण डाळीसाठी वापरतो ना ती पळई, प्लास्टिक वापरणार आहे पापडासाठी। बघू शकता तुम्ही इथं कुठलंही प्लास्टिक वापरले तरी चालते। ह्याच्यावर आपण पापड टाकून घेणार आहे। आता आपण इथं पळीमध्ये हे घ्यायचं आहे आपल्याला आणि ते कागदावर टाकायचं आहे। बघू शकता तुम्हाला जितकी मोठी करायची आहे तितकंच टाकायचं आहे आणि असं फिरवायचं आहे नुसतं। पाहू शकता आणि इथं पण दुसरे टाकायचं आहे। छोटी तर छोटी, मोठी तर मोठी, या प्रकारे करायचं आहे आपल्याला। या प्रकारे आपल्याला सर्व पापड टाकून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही अगदी सोपी पद्धत आहे। छान असे पापड टाकून होतं ते। पाहू शकता आपले सर्व पापड टाकून तयार झालेले आहे। बघू शकता तुम्ही सर्व छानपैकी टाकून झालेले आहे आपले पापड। आता आपल्याला हे फॅन खाली वाळत ठेवायचं आहे आणि पूर्णपणे वाळून मग छानपैकी उद्या दुसऱ्या दिवशी आपल्याला उन्हात ठेवायचं आहे, तोपर्यंत फॅन खालीच ठेवायचं आहे। कसं वाटलं तुम्हाला पापडाचा व्हिडिओ नक्की सांगा। या प्रकारे तुम्ही पण बनवा। तुम्हाला मी हे वाळून झाल्यानंतर तळून दाखवीन पापड कसे झालेत ते।
बघू शकता आपले किती सुंदर असे पापड वाळून झालेले आहेत. फॅन खालीच आपण वाळवलेले आहेत आणि अगदी सोपी पद्धत आहे. बघू शकता निघालेत कशी एकदम ट्रान्सपरंट आहे. बघू शकता तुम्ही एकदम पातळ आरपार हात दिसायले बघा आपलं इतकं पातळ आहे. खूप सुंदर पापड झाले तर याला आपण आज उन्हात दिवसभर वाळवणार आहे आणि संध्याकाळी आपण तळून बघूया पापड कसे झालेत. हे बघा सगळे पापड एक नंबर निघाले पाहू शकता तुम्ही. एकदम कागदासारखे एकदम पातळ पातळ तयार झालेत. बघू शकता एकदम सोपी पद्धत आहे. बघू शकता आपले सर्व पापड तयार झालेले आहेत. आपण थोडीशी खिचडी उरलेली खिचडीपासून आपण पापड केले होते ना, तर बघू शकता किती सुंदर असे पापड तयार झाले पाहू शकता तुम्ही मस्त असे. आणि एवढीशी खिचडीपासून एवढी मोठी ताट भरून पापड तयार झालेत आपले. तर तुम्ही पण या प्रकारे नक्की बनवा. आता आपण हे पापड तळून बघूया. एक रात्री आपण फॅन खाली टाकले होते आणि एक दिवसाला बाहेर उन्हात ठेवले होते, तर एका दिवसात पापड आपले तयार झालेले आहेत. तर आपण तळून बघूया. आता इथं आपण गॅसवर कढई ठेवलेलं आहे, ऑइल पण टाकलं आहे आपलं. त्याच्यात आपण एक पापड टाकून बघूया. पाहू शकता कसले भारी आपले पापड फुगते, अगदी झटपट तयार होते. बघू शकता बघू शकता तुम्ही किती सुंदर असे पापड आपले तयार झालेले आहेत. आता आपण पापड तोडून पण बघूया कसे वाटते. बघू शकता किती सुंदर पापड तयार झालेत. आपण खिचडीपासून मस्त अशी एवढीच खिचडी घेतली होती फक्त आपण एवढीशीच, तर इतके सुंदर पापड बघू शकता. पाहू शकता किती सुंदर पापड तयार झालेत एक नंबर. हे बघा एकदम अशी कुरकुरी आणि तोंडात ठेवल्या आधीच मस्त अशी पापड एकदम छान, खायला सुद्धा एकदम टेस्टी लागते. पाहू शकता किती सुंदर पापड आपले तयार झालेले आहेत. तुम्ही पण नक्की या प्रकारे बनवा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. बाय बाय.